आणि आता सुपरफास्ट 50 बघूयात। प्रचार गीतातून जय भवानी शब्द काढा असं निवडणूक आयोगानं सांगितलं। मात्र आम्ही जय भवानी हा शब्द काढणार नाही, आम्ही न्यायालयीन लढाई लढण्यास तयार, उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला आव्हान। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा बजरंगबली रामाच्या नावानं मतं मागतात, त्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर दाखल, महायुतीकडून दक्षिण मुंबईमध्ये मिलिंद नार्वेकरांचं नाव चर्चेत। शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, मुख्यमंत्री शिंदेंकडून मिलिंद नार्वेकरांना ऑफर, सूत्रांची माहिती। नार्वेकरांसोबत आमचा कोणताही अधिकृत संपर्क नाही, मात्र मिलिंद नार्वेकर आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागत करू, संजय शिरसाडांचं वक्तव्य आहे। ठाकरेंनी नार्वेकरांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं, नार्वेकर ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू। मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीचा विषय वरिष्ठ पातळीवर होणार, ते माझे चांगले मित्र, पक्षात आल्यास त्यांचं निश्चितच स्वागत, मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। मी भ्रमिष्ट आहे की नाही लोक ठरवतील, देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। सर्वेक्षण केलं तर ठाकरे एक नंबरचे नालायक निघतील, त्यांची मानसिक स्थिती ढासळलेली आहे। ठाकरे निष्क्रिय, राज्याला नापसंत असलेले मुख्यमंत्री होते, बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीत जाईन असं फडणवीस म्हणाले होते, फडणवीसांनी मला माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं, उद्धव ठाकरेंचा दावा। बाळासाहेबांचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही आता करू शकत नाही, महाराष्ट्राचा विकास ही काही सलीम जावेदची स्क्रिप्ट नाहीये, फडणवीसांचं ट्विटरवरून उद्धव ठाकरेंना उत्तर। मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय? आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, मंत्रीही केलं नसतं, ठाकरेंच्या दाव्याला बावनकुळेंचं जोरदार उत्तर। उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम, बावनकुळेंची टीका। पंतप्रधान बनण्याचं फडणवीसांचं स्वप्न होतं, सीएम झाल्यावर फडणवीसांना पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पडलं, म्हणून मोदी शहांनी फडणवीसांचे पंख छाटले आणि त्यांना डीसीएम केलं, राऊतांचा दावा। शरद पवार कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव आणि खत बियाणं मिळत नव्हतं, पवारांनी शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय केला, बावनकुळेंची टीका। तर शरद पवारांचं शेतकऱ्यांसाठी काम, त्यामुळे भाजपच्याच काळात पवारांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालाय, बावनकुळेंच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर। 2014ला शरद पवारांचा भाजपला बाहेरून पाठिंबा, त्यावेळी उद्धव ठाकरेंना सत्तेत घ्यायचं नाही अशी शरद पवारांची अट होती, सदाभाऊ खोतांचा दावा।